भरपूर दिवसापासून आम्हाला पेरू तोडायला जायचं होतं, पण काही ना काही कारणास्तव ते राहतच होतं. तर आज ताईने आवाज दिलेला, लगेच खाली उतरलं. इकडे येत नाही तर बघा, जेवढे झाडाला पानं लागले होते तेवढे पेरूसुद्धा दिसत होते, पण भरपूर उंचावर होते. आम्हाला तर भरपूर काही पेरू तोडता आले नाही. मग जेवढे तोडता आले तेवढे तोडून घरी आलोत. आणि घरी येत नाही तर मला अपराजितीचं असं वेल चढवायचं होतं. आता तर मला पूजेचं फुलं आणायचं टेन्शन राहिलेलं नाही. तर बघा, एवढ्या झाडाला किती छान असे फुलं लागले आहेत. तर मग छान असा वेल चढवून घेतलेला. आणि इकडे मला मग तुरीचे दाणेसुद्धा काढायचे होते सोला भात करण्यासाठी. आणि दिवाळीच्या वेळेस तर मी पूर्ण अनारसे बनवले नव्हते, फक्त नैवेद्यासाठी बनवले होते. म्हटलं चला आता वेळ आहे तर अनारसे बनवून घेऊया. आणि तसाही माझा दिवाळीचा नाश्ता संपलेला, फक्त चिवडाच बाकी होता. तर इकडे छान एक एक करून सगळे अनारसे बनवले. आणि इकडे अनारसे बनवून होत नाही तर खाऊन पण घेतलेले, कारण की अहोंना तर गोड आवडत नाही. आपण बनवले आपल्यालाच आवडतात तर आपणच खाऊन घ्यायचे. इकडे मस्त अनारसे खाल्ले. आणि मग छान इकडे संध्याकाळ होत नाही तर हेअरला ऑइल सुद्धा लावून घेतलेलं. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय.